Hello, good evening. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. We welcome all of you in the wonderful name of Jesus. येशूच्या नावामध्ये या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतो. Thank you for joining us. आम्हाला तुम्ही आमच्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. It's a great joy as we come together to study God's Word. देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आपण एकत्र आलोय, यामध्ये किती आनंद आहे. We are going to start our new course. It's called Inner Healing. आणि आज एक नवीन विषय आपण सुरू करत आहोत आणि त्याचं नाव आहे आंतरिक आरोग्य दान. And before we start, let's have a word of prayer. आपण सुरू करण्यापूर्वी प्रार्थनेमध्ये देवाचं सहाय्य घेऊया. Pastor Dongre, would you kindly open us with prayer? सर्वसमर्थ परमेश्वरा, या सायंकाळच्या समयाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. पुन्हा एक वार तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी, तुझ्या वचनामधील सत्य जाणून घेण्यासाठी आम्हाला एकत्र केल्याबद्दल धन्यवाद. आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग आम्ही तुला समर्पित करतो. आमचे जे अध्यापक आहेत डॉक्टर शाहीन, त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याचं विशेष मार्गदर्शन दे, त्यांना विशेष अभिषेक दे. वचन समजावून सांगण्यासाठी प्रभू त्यांना तू मार्गदर्शन कर आणि ते समजून घेण्यासाठी तू आम्हाला समजणारं अंतःकरण दे. प्रत्येक विद्यार्थींना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. या शास्त्राभ्यासाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा, आमचं पवित्र शास्त्राचं ज्ञान वाढावं, तुझ्या नावाचं गौरव व्हावं, तुझ्या राज्याची वाढ व्हावी अशी दया आणि कृपा कर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन, आमेन. Amen. So let me share my screen with you. तुम्हाला आता मी माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर काही गोष्टी दाखवत आहे. And here we have our course on inner healing. आंतरिक आरोग्यदान हा विषय तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो आहे. In this course, we are going to talk about what is inner healing. या विषयाचा अभ्यास करताना आपण आंतरिक आरोग्यदान म्हणजे काय हे पाहणार आहोत. Then next thing is human trinity, or आणि या our three parts of a human being. आणि मनुष्य मानव हा 3 भागांचा बनलेला आहे. त्याला आपण मानवी त्रैक्य असं देखील म्हणू शकतो. Then we are going to talk about our emotions affect our body and even our spiritual life. आमच्या ज्या भावना आहेत त्याचा परिणाम आमच्या शरीरावर आणि आत्म्यावर होतो, हे देखील आपण पाहणार आहोत. And then before treatment, as we go through examination, that's what we are going to do. आणि याच्यावर उपचार करण्यापूर्वी किंवा यावर उपाय करण्यापूर्वी आपण तपासणी करणार आहोत. As we know that before a doctor could start treatment or prescribe a medicine, he examines. ज्या वेळेला आपण डॉक्टरांच्याकडे जातो त्यावेळेला आमच्यावर औषधोपचार सुरू करण्यापूर्वी किंवा आम्हाला औषधोपचार देण्यापूर्वी डॉक्टर आमची सर्व प्रकारे तपासणी करतात. And that's what we are going to do with the inner healing, that examination before treatment. आणि त्याच प्रकारे आंतरिक आरोग्यदानाच्या समस्यासाठी आम्ही उपचाराआधी आमची तपासणी करणार आहोत. And then biblical steps for inner healing. आणि आंतरिक आरोग्यदानाच्या
पवित्र शास्त्रीय उपचाराच्या कोणकोणत्या पायऱ्या आहेत ते आपण पाहणार आहोत. We are going to read Psalm 130, 147, verse number 3. स्तोत्र 147 आणि 3रं वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्र 147 आणि 3. The भग्न Bible हृदय says, जनांना या He heals the brokenhearted and binds up their wounds. भग्न हृदय जनांना तो बरे करीतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. So here we learn that there are wounds, not only physically, but sometimes emotionally, and God heal our wounds. या वचनामध्ये आम्ही पाहतो की शरीरावर आमच्या जशा जखमा होतात त्याप्रमाणे आमच्या हृदयाला देखील जखमा होतात. देव त्या जखमांना बरं करतो, त्यांना पट्ट्या बांधतो. आमेन. Because God wants us to enjoy holistic healing and life as a whole, and that's what we call it abundant life. देवाची इच्छा आहे की आम्हाला पूर्ण आरोग्य प्राप्त व्हावं आणि आम्ही जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्यावा. यासाठीच देव आम्हाला विपुल जीवन देऊ इच्छितो. आमेन. But the question is here, what is inner healing? आता प्रश्न असा पडतो की आंतरिक आरोग्यदान म्हणजे नेमकं काय? Inner healing is the healing of emotional hurts and the healing of harmful and traumatic experiences. आंतरिक आरोग्यदान म्हणजे ज्या आमच्या भावनांना इजा झालेली आहे त्यांना आरोग्य प्रदान करणं किंवा आम्हाला जे आघात झालेले आहेत अनुभवातून त्या आघातांपासून आम्हाला आरोग्य देणं किंवा बरं करणं. As all of us, we have emotions. All of us, we also go through emotional hurts. आम्हा प्रत्येकाला भावना आहेत आणि आमच्या भावना अनेक वेळा दुखावल्या जातात. So many people carry wounds over the years, their wounds of the past, and without even realizing it. अनेक लोक भूतकाळामधील त्यांच्या भावनांना झालेल्या जखमांवर उपचार न करतात त्या तशाच घेऊन जीवन जगत असतात. It is important to seek God's help for our healing, our inner being, not only our physical bodies. आणि देवाची इच्छा आहे केवळ आमच्या शरीरालाच आरोग्य मिळावं असं नाही, तर आमच्या भावनांना आणि आमच्या शरीराबरोबर आमच्या मनाला देखील आरोग्य मिळालं पाहिजे. Now, first of all, we must understand that we have three components or three parts in our life, in our personality as a सर्वप्रथम person. आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की मनुष्य हा 3 भागांचा बनलेला आहे. Do we have any backing from God's word related to what we are saying? आणि आम्ही हे जे म्हणतो आहे की मनुष्य 3 भागांचा बनलेला आहे, त्याला देवाच्या वचनाचा काय पुरावा आम्हाला सापडतो का? So let's try to find 1 Thessalonians chapter 5 and verse number 23.
थेसलोनिकराचे पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 23वं वचन आपण वाचूया. The Bible says, "Now may the God of peace himself sanctify you completely, and may your whole spirit, soul, and body be preserved blameless at the coming of our Lord Jesus Christ." शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावो. आमेन. Even with my poor poor Marathi, I follow that there are three different things mentioned. आणि जरी मला मराठीचं फारसं ज्ञान नाही तरी मला त्या वचनातून समजतं की मानव हा 3 वेगवेगळ्या भागांचा बनलेला आहे. Let's read Hebrews chapter 4 and verse number 12. इब्रिकराचं पत्र याचा 4था अध्याय 12व वचन आपण वाचून पाहूया. Hebrews chapter 4 and verse number 12. इब्रिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 12व वचन. For the word of God is living and powerful and sharper than two-edged sword, piercing even to the division of soul and spirit and of joints and marrow, and is discerner of the thoughts and intents of the heart. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आमेन. Now, here again we see that the word of God is living and powerful. या ठिकाणी पुन्हा आम्ही वाचतो की देवाचं वचन जिवंत आहे, ते सामर्थ्यशाली आहे, and it is sharper than the two-edged sword. आणि दुधारी तरवारीपेक्षा ते तीक्ष्ण किंवा धारदार आहे, and it goes through our spirit and soul and to the joints and marrow. आणि आमच्या जीवामध्ये, आत्म्यामध्ये, सांधे व मज्जा यांना ते भेदून आरपार जाणारे आहे. आमेन. So it's very clear here that there is soul, there is spirit, and then there is body, because our body has joints. आणि या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे दिसून येते की त्या ठिकाणी जीव आहे, आत्मा आहे आणि सांधे व मज्जा हे शरीराचे भाग आहेत. म्हणजे आत्मा, जीव आणि शरीर हे तिन्ही या वचनामध्ये आम्हाला दिसतात. And our bones have marrow. आणि मज्जा हे आमच्या हाडांमध्ये आतमध्ये असते, ज्याला आम्ही मगज म्हणतो. And we know that in our body there are bones. We start with 315 bones. आणि आमच्या शरीरामध्ये जवळजवळ 315 हाडे आहेत असं शरीर तज्ञ आम्हाला सांगतात. And then we have less as we grow. आणि आम्ही वाढत असताना तेही वाढत असतात. So let's read another thing. Genesis chapter 1 and verse number
26 and 27. उत्पत्ती 1, 26 आणि 27 वचन आपण वाचून पाहूया. Now, in the first chapter of Genesis, we find God's creation. God created this world. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो देवानं कशा प्रकारे या जगाची आणि विश्वाची निर्मिती केली. And then God said, let us make man in our own image, according to our own likeness. Let them have dominion over the fish of the sea, over the birds of the air, and over the cattle, over all the earth, and over every creeping thing that creeps on the earth. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवितील. आमेन. So God created man in his own image. In the image of God, he created him, male and female, he created them. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. आमेन. Now here we find very particularly God's shape in our life, the spiritual element in our lives. या ठिकाणी आम्ही स्पष्ट पाहतो की आमच्या आत्मिक जीवनाची निर्मिती किंवा घडण देवाने केलेली आहे. So there are three elements or components in our life, but they work together and make one person. आमच्या जीवनाचे किंवा आमच्या व्यक्तिमत्वाचे 3 भाग आहेत आणि हे तिन्ही वेगवेगळे नसून ते एकत्रितपणे कार्य करतात आणि या एकत्रितपणामुळे आमची पर्सनॅलिटी किंवा आमचं व्यक्तिमत्व तयार होतं. आमेन. So once we understand our Trinity, human Trinity, then we can easily understand God as a Trinity. ज्या वेळेला मानव 3 भागांचा बनलेला आहे, मानवाचं त्रैक्य रूप ज्या वेळेला आम्ही समजून घेतो त्यावेळेला त्रैक्य देव आम्हाला समजून घेता येऊ शकेल. आमेन. For some people, it's very difficult to understand, and that's why they start to attack that Christians believe in 3 gods. अनेक लोकांना त्रैक्याबद्दल नीटशी जाणीव किंवा माहिती नसल्यामुळे त्यांचा असा समज आहे की ख्रिस्ती लोक 3 देवांवर विश्वास ठेवतात. And we know that we don't believe in 3 gods. We believe in one and only God. आणि आम्हाला माहित आहे की आम्ही 3 देवांवर विश्वास ठेवत नाही. आम्ही एकाच देवावर विश्वास ठेवतो, पण त्याची 3 व्यक्तिमत्व आहेत. आमेन. Shema in Jewish doctrine, that Shema was Deuteronomy 6:4. Hear, O Israel, the Lord your God is one God. आणि शेमा हे अनुवादामध्ये इस्रायल किंवा यहुदी लोकांची प्रार्थना आम्ही वाचतो त्यावेळेला त्यामध्ये असं आहे की हे इस्रायला ऐक, तुझा देव एकच आहे, एकमेव आहे. आमेन. And the same teaching we find throughout the Bible. Nowhere in the Bible we find
the polarity or polytheistic doctrine of Christian faith. आणि संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये हेच आम्ही पाहतो. पवित्र शास्त्रामध्ये कुठेही अनेक देवांचा उल्लेख आम्हाला आढळत नाही. आमेन. In its entirety, we find God as one. आणि संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये देव एकच आहे हे प्रत्येक पानागणित आम्हाला दिसून येते. आमेन. But at the same time, we believe God the Father, God the Son, and God the Holy Spirit. पण त्याच वेळेला आमचा हा एकमेव देव हा 3 व्यक्तिमत्वामध्ये आहे. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, यावर देखील आम्ही विश्वास ठेवतो. And how three can be one? Here, with the understanding of our own Trinity, we can understand God's as a Trinity. आणि मानव ज्याप्रमाणे आत्मा, जीव, शरीर या त्रैक्याचा बनलेला आहे, तरी मानव एक आहे. त्याचप्रमाणे देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्यामधून एकच देव आमचा आहे. आमेन. In our personality, all three parts are distinct. They are separate, but still they are one and make one person. आता मानवाच्या मध्ये आत्मा, जीव, शरीर हे 3 वेगवेगळे भाग आहेत, तरीही ते एकत्रितपणे कार्य करतात आणि त्या एकत्रितपणामुळे मानवाचं व्यक्तिमत्व तयार होतं. आमेन. Body has its own need, own desire. शरीराच्या गरजा वेगळ्या आहेत, शरीराच्या इच्छा वेगळ्या असतात. In the same way, the spirit and the soul. आणि मानवाचा आत्मा आणि मानवाचा जीव यांचं देखील आहे. Now let's talk about the spirit of man. आता मानवाच्या आत्म्यासंबंधी काही गोष्टी आपण जाणून घेऊया. And of course, when we talk about man, it's man and woman, male and female. It's a generic term. आणि ज्या वेळेला आम्ही मनुष्य म्हणतो, त्यावेळेला पुरुष आणि स्त्री दोन्ही त्यामध्ये येतात. आमेन. John chapter 3. योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय. Here Jesus is speaking to a very religious man. या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका अतिशय धार्मिक व्यक्तीशी बोलत आहे किंवा बातचीत करत आहे. But the beautiful thing about this religious man, even though he's like the chairman, the leader, president over Pharisees. आणि हा जो व्यक्ती आहे तो परुषी लोकांचा पुढारी किंवा प्रमुख आहे किंवा अध्यक्ष आहे असं असून देखील he was very open toward what he saw in Jesus and what Jesus was doing. प्रभू येशू जे करत होता आणि प्रभू येशूच्या व्यक्तिमत्वाकडे हा व्यक्ती आकर्षित झाला होता. Now the Bible says he came to see Jesus by night. आणि आम्ही पाहतो की हा व्यक्ती रात्रीच्या वेळी प्रभू येशूला भेटायला आला. He was very curious about spiritual things. आत्मिक गोष्टीविषयी या मनुष्याला फार जिज्ञासा होती. And he said, Rabbi, we know that you are a teacher from God
And no one can do these signs, these miracles, what you do, unless God is with him. आणि तो म्हणाला येशूला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाहीत. आमेन. Now here Jesus didn't start to build his own profile and try to exalt himself and show his, uh, who he really is. आता या व्यक्तीनं येशूला असं म्हटल्यावर येशूनं स्वतःचा मोठेपणा या व्यक्तीसमोर प्रगट केला नाही आणि येशू कोण प्रत्यक्ष होता हे देखील त्यानं त्याला दाखवलं नाही. आमेन. Rather than he allow that man to focus on Jesus. Now Jesus is focusing on the kingdom of God. आता जो व्यक्ती येशूला भेटायला आला होता त्याला त्याचा केंद्रबिंदू येशू होता, पण येशूनं या व्यक्तीचं लक्ष स्वतःऐवजी देवाच्या राज्याकडे वळवलेलं आम्ही पाहतो. आमेन. And then Jesus said that unless one is born again, he cannot see the kingdom of God. येशू त्याला म्हणाला, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. Now that was very hard pill for him to swallow. He said, born again? This is very strange. How can a man go back to his mother's womb and then have the second birth or birth the second time? आणि निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा काय जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? And Jesus said that what is flesh, and what is spirit. येशू त्याला म्हणाला, देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. Now here Jesus is preparing Nicodemus to realize that flesh is different, body is different, and spirit is different. या ठिकाणी येशू या निकोदेम नामक व्यक्तीला स्पष्ट करत आहे की मानवाचा आत्मा वेगळा आहे, आत्मा मानवाचा जीव वेगळा आहे आणि मानवाचं शरीर हे वेगळं आहे. Then here all of us we know all of us we are born in this world physically. आम्ही प्रत्येकानं या जगामध्ये शारीरिक रीतीनं जन्म घेतलेला आहे. And that's why we celebrate our birthday. आणि आमच्या जन्माची तारीख, जन्मदिवस म्हणजे आमचा वाढदिवस आम्ही प्रत्येक जण साजरा करीत असतो. But then we must be born again, and that's our spiritual birth. आणि ज्या वेळेला आमचा देवाच्या आत्म्याच्या द्वारे नवीन जन्म होतो तो आमचा आत्मिक जन्मदिवस आहे किंवा आमचा आत्मिक वाढदिवस आहे. So the Bible speak about two births or our birth two times, physical birth and spiritual birth. पवित्र शास्त्र आमच्या दोन जन्माविषयी आम्हाला सांगतं. एक म्हणजे मातेच्या उदरातून झालेला आमचा शारीरिक जन्म आणि देवाच्या वचनापासून झालेला आमचा आत्मिक जन्म. आमेन. And then Bible also speak about two deaths. त्याचप्रमाणे पवित्र शास्त्र आम्हाला दोन मरणांविषयी देखील माहिती देतं. Now death means separation.
मरण म्हणजे विभक्त होणे, वेगळे होणे. Physical death means when our spirit leaves our physical body. शारीरिक मरणामध्ये काय घडतं की आमचा जीवात्मा आमच्या शरीरापासून वेगळा होतो. आमेन. When that breath that is keeping us alive leaves our body, is separated, then we face death. आणि ज्या वेळेला मनुष्याचा जीवात्मा हा जीवात्माच मनुष्यामध्ये जीवन म्हणून कार्य करत असतो, तो वेगळा होतो, त्यावेळेला त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. So that's what we call physical death. त्यालाच आम्ही शारीरिक मरण असं म्हणतो. Which we don't like and which our loved one don't like. आणि आम्हाला हे मृत्यू आवडत नाही. आमचे जे जगामधील प्रियजन आहेत त्यांना देखील मृत्यू आवडत नाही. But that's the reality of life. पण मृत्यू हे एक जीवनाचं वास्तव आहे, ते आम्ही टाळू शकत नाही. आमेन. But then there is a spiritual death that we are separated from God. पण दुसरं एक मरण आहे, त्याला आत्मिक मरण म्हटलेलं आहे. हे आत्मिक मरण म्हणजे काय? ज्या वेळेला आम्ही जिवंत देवापासून कायमचे वेगळे केले जातो, विभक्त होतो, त्यालाच आत्मिक मरण असं म्हटलेलं आहे. So it is very clear that there are two births and there are two deaths. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं की दोन जन्म आहेत मानवासाठी आणि मानवासाठी दोन मृत्यू देखील आहेत. आमेन. So if a person is born only one time physically, will face death two times. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म एकदाच झाला असेल, म्हणजे मातेच्या उदरातून, तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये दोन मरणाचा सामना करावा लागतो. आमेन. And if a person is born two times, will face death only one time. पण ज्या व्यक्तीचा या जगामध्ये दोन वेळा जन्म झालेला आहे, म्हणजे मातेच्या उदरातून एकदा शारीरिक जन्म आणि तारणाच्या वेळेला देवाच्या वचनाद्वारे आत्म्याद्वारे झालेला नवीन जन्म, या दोन जन्म झालेल्या व्यक्तीला मात्र मरणाचा एकदाच अनुभव येणार, म्हणजे शारीरिक मरणाचा त्याला अनुभव येणार. आत्मिक मरण, देवापासून विभक्त होणं, हा दुसऱ्या मरणाचा अनुभव त्याला येणार नाही. आमेन. And even that death, one time physical, might not happen. If Jesus come in our lifetime, we will be changed completely and we will receive a glorified body. आणि आम्ही जिवंत असतानाच प्रभू येशूचं जर दुसरं येणं झालं, तर त्या पहिल्या मरणाचा देखील अनुभव आम्हाला येणार नाही. कारण देवाचं वचन सांगतं, ज्या वेळेला प्रभू मध्य आकाशी येईल, त्यावेळेला जिवंत असलेले सर्व विश्वासणारे क्षणार्धात बदलून जातील आणि प्रभूकडे आकाशामध्ये ओढले जातील. आमेन. So we are talking about the spirit of every person, our relationship with God. आणि प्रत्येक माणसाच्या आत्म्याविषयी आणि आमच्या देवाबरोबरच्या नातेसंबंधाविषयी आम्ही बोलत आहोत. And when we are born again, our spirit is renewed, and that's what we call it a new person, new creation, according to 2 Corinthians chapter 5 and verse number 17. दुसरे कोरिंथी 5:17 प्रमाणे ज्या वेळेला देवाच्या वचनाच्या आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा नवीन जन्म होतो, त्याला दुसरा जन्म आम्ही म्हणतो, त्यावेळेला आम्ही नवीन व्यक्ती बनतो
किंवा आम्ही नवीन उत्पत्ती बनतो. आमेन. And it talks about that we are made alive. आणि तिथं असंही लिहिलं आहे की मग आम्ही खऱ्या अर्थाने जिवंत होतो. It means we were dead, but with the second birth, born again, we are made alive. आणि आम्ही पापामध्ये मेलेले होतो, पण ज्या वेळेला आमचा दुसरा जन्म झाला, नवीन जन्म झाला, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्ही जिवंत झालो असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. आमेन. So now we know that all of us, we have a physical body. आम्हा प्रत्येकाला माहित आहे की आम्हा प्रत्येकाला एक मानवी शरीर आहे. And that talks about our sin nature. आणि हे शरीर आमच्या पाप स्वभावाविषयी आम्हाला सांगतं. Now we know that all of us, we carry Adamic nature. आम्हाला माहित आहे की आम्ही जन्मापासूनच नव्हे तर आईच्या गर्भात असल्यापासून आदामाचा स्वभाव धारण केलेला आहे. आमेन. And because of Adamic nature, because Adam sinned against God, we carry that sinful nature. आदामानं पाप केल्यामुळं आदामामध्ये असलेला पापी स्वभाव पुढं त्यांच्या पुढच्या पिढ्यामध्ये आणि आमच्यापर्यंत तो येऊन पोचलेला आहे. आदामाचा पापी स्वभाव आमच्यामध्ये देखील आलेला आहे. आमेन. Let me pause here and say, children are innocent, they are without sin, and if they're in their infancy, childhood, without recognizing that concept of right and wrong, if they die, they will go to heaven. आणि मला तुम्हाला सांगू द्या की जी लहान लेकरं आहेत त्यांना बरं वाईट कळण्या अगोदर ती निष्पाप असतात आणि त्या निष्पाप अवस्थेमध्ये जर त्यांचं मृत्यू झाला तर ती स्वर्गामध्येच घेतली जातील. आमेन. But when we come to the understanding of right and wrong, and then the sinful nature that is, we carry, then we become sinner when we sin against God. आणि ज्या वेळेला आम्हाला बऱ्या वाईटाचं ज्ञान होतं, बरं किंवा वाईट कळू लागतं, त्यावेळेला हा आमचा पापी स्वभाव जणू काय ओपन होतो, प्रदर्शित होतो, जणू आम्ही देवा विरुद्ध पाप केलं आहे असं तो आम्हाला सांगतो. आमेन. Let me give you a simple example. मी तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण सांगतो. If somebody is diabetic or somebody has heart problem, the doctor asks you the question, does anybody have this kind of problem in your family? ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला डायबिटीस म्हणजे रक्तातील साखरेचा आजार असतो किंवा हार्ट प्रॉब्लेम हृदयाचा आजार होतो, हा असा व्यक्ती ज्या वेळेला डॉक्टरांच्याकडे जातो तेव्हा डॉक्टर प्रथम त्याला विचारतात की तुमच्या पूर्वजामध्ये, तुमच्या आई वडील, आजी आजोबां पणजोमामध्ये असा आजार कुणाला होता का? आमेन. And even you are different, your voice is different, your character is different, but still you carry something from your forefathers. आणि तुमचं व्यक्तिमत्व वेगळं असेल, तुमचा आवाज वेगळा असेल, तुमची त्वचेचा रंग वेगळा असेल, केसाचा रंग वेगळा असेल, तरी देखील तुमच्या वाढ वडिलांपासून अनेक गोष्टी तुमच्यामध्ये आलेल्या आहेत. आमेन. If you can carry certain sicknesses from your bloodline, can we accept this reality
that we also carry from our bloodline that sinful nature? जसं मानव म्हणून आमच्या वाडवडिलांपासून काही गोष्टी, काही आजार आमच्यामध्ये देखील आलेले आहेत, त्याचप्रमाणे आदामाचा पापी स्वभाव त्याच्या पुढच्या पिढ्यांपासून आमच्यापर्यंत देखील येऊन पोचलेला आहे, आमच्यामध्ये देखील उतरून आलेला आहे. आमेन. And even scientists now are coming to this realization that all of us, we come from one man. आणि आम्ही प्रत्येकांना हे समजून चुकलेलं आहे की त्या एका व्यक्तीचीच आम्ही पुढचे वंशज आहोत आणि त्या व्यक्तीमध्ये असलेला पापी स्वभाव हा जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये आलेला आहे. आमेन. And you know, Adam was long ago, long time ago, he was on the scene, and still, generation after generation, we carry that nature. आता आदामाला पृथ्वीवर जीवन जगून हजारो वर्ष झाली, तरी देखील त्याच्यामधले असलेला पापी स्वभाव त्याच्या पुढच्या पिढ्यांमधून, त्याच्या पुढच्या पिढ्यांमधून आणि आज पर्यंत तो आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आमेन. And the Bible is very clear that in Adam we sin. In Jesus, the second Adam, we are made alive. We become not the sinner, but sons and daughters of God. आणि पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की पहिल्या आदामानं पाप केलं, म्हणून पहिल्या आदामामुळं आमच्यामध्ये पाप आणि पापामागून मरण आलं. परंतु जो शेवटचा आदाम किंवा दुसरा मनुष्य होता, प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती झालेली आहे. आमेन. So the point I'm trying to make that we have sinful nature in our body. All of us, we have it. मला ह्या मुद्दा तुम्हाला स्पष्ट करून सांगायचा आहे की जगामध्ये असलेल्या सर्व मानवामध्ये हा पापी स्वभाव, आमच्यामध्ये देखील आदामाचा पापी स्वभाव उतरून आलेला आहे. आमेन. Then we have soul. आता शरीरासंबंधी आम्ही माहिती घेतल्यानंतर आमचा जो जीव आहे मानवाचा, त्याकडे आपण वळूया. It has mind, our thinking, our will, our emotions. आता मानवी जीवाचे देखील 3 भाग आहेत. पहिला भाग मन, ज्याला आपण बुद्धी म्हणतो, विचार आहेत त्यामध्ये. दुसरा भाग मानवी इच्छाशक्ती, विल, आणि तिसरा भाग मानवाच्या भावना, इमोशन्स. So, can we find any backing, what we are talking about, any backing from God's word? Or are we making just our own story? आणि आम्ही या जीवाच्या 3 भागांविषयी पवित्र शास्त्रामध्ये काय पुरावे पाहतो काय, याकडे आपण आता लक्ष देऊया. So let's find Matthew chapter 15 and verse number 18 and 19. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 18 आणि 19 वचन आपण वाचूया. The Bible says, but those things which proceed out of the mouth come from the heart, and they defile a man. For out of the heart proceed evil thoughts, murders, adulteries, fornication, theft, false witnesses, blasphemies. जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते, कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या,
खोट्या साक्षी व शिवीगाळी ही निघतात. आमेन. And then we find in Genesis chapter 6 and verse number 5. उत्पत्तीचा 6वा अध्याय. Then the Lord saw that the wickedness of man was great in the earth, and every intent of the आणि thoughts 5व्या वचनामध्ये of his, आम्ही वाचतो, of his heart was only evil continually. उत्पत्ती 6:5. पृथ्वीवर माणसांची दुष्टाई फार आहे. त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. So we have intent of our thoughts, our mind. आणि या ठिकाणी मानवाच्या विचारासंबंधी शास्त्रवचन आम्ही पाहतो. And then we see will, 2 Corinthians chapter 9. 2 कोरिंथी याचा 9वा अध्याय 7वं वचन And verse number 7. 7वं वचन. So let each one give as he purposes in his heart, not grudgingly or out of necessity, for God loves a cheerful giver. वचन. Yes, please. Hello? Yes, I hear you. Sound has reduced. I will close it and again start it. Okay, thank you. Hallelujah. Thank you, Jesus. Hello, can you hear me? Yes, I hear you. Now it's all okay. So, Lovely. yeah. So 2 Corinthians 9:7. We can read Daniel chapter 1 and verse number 8. दानियलचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन आपण वाचूया. दानियल 1:8. दानियल 1:8. Yes, please. राजा Let me- खात असे Mhm. असे ते मिष्टान्न व पीत असे, तो द्राक्षारस यांचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानियेलाने मनाचा निश्चय केला. म्हणून त्याने खोजांच्या सरदारास विनंती केली की मला याचा विटाळ नसावा. Now here we find his will, Daniel's will. He purposed in his heart
that he is not going to defile himself, make himself unclean with the food and the delicacies that were offered to him. या ठिकाणी आम्ही पाहतो दानिएलाने मनाचा निश्चय केला, म्हणजे दानिएलानं ठरवलं, दानिएलानं इच्छा व्यक्त केली की तो राजाच्या टेबलावर असणार अन्न खाणार नाही. आमेन. So we see we have mind where we think, then we have will. या ठिकाणी आम्ही पाहतो की मानवामध्ये मन आहे, म्हणजे बुद्धी आहे, ज्यामुळे तो विचार करू शकतो. त्यानंतर मानवाची इच्छाशक्ती आहे, तो निर्णय घेऊ शकतो. And then we have emotions. आणि मानवाला भावना आहेत, त्या तो वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या प्रसंगी व्यक्त करतो. आमेन. And please write down all these Bible verses and read at home as you make the summary of this lesson. आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे की ही वचनं तुम्ही पुन्हा वाचा, ती लिहून घ्या. या आजच्या धड्याचा सारांश लिहिताना ही वचनं ही वाचा आणि ती लिहा. So now here we find body, soul, and spirit. या ठिकाणी आम्हाला मानवाच्या 3 भागांविषयी स्पष्टपणे फरक दिसून येतो. मानव हा आत्मा, जीव आणि शरीर या 3 भागांचा बनलेला आहे. आमेन. So body is sin nature, soul is human nature, and spirit is nature of God. शरीर हे आदामापासून आलेल्या पापी स्वभावाचा आहे. जीव हा मानवी स्वभाव व्यक्त करतो आणि आत्मा हा देवाच्या स्वभावाचं द्योतक किंवा दर्शक आहे. आमेन. Now Bible speak about, let me highlight here one thing, that heart is the seat of the soul. आणि या ठिकाणी तुम्ही पाहता की जे हृदय आहे ते जीवाचं जणू भांडार आहे. We find that in Proverbs chapter 4 and verse number especially 23. नीतिसूत्र याचा 4था अध्याय, नीतिसूत्र 4 आणि 23 या वचनामध्ये आम्ही वाचतो. The Bible says, keep your heart with all diligence, for out of it spring the issues of life. या ठिकाणी आम्ही वाचतो नीतिसूत्र 4:23, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. So Bibles speak a lot about heart. आणि पवित्र शास्त्र अंतःकरण किंवा मानवी हृदय याच्याबद्दल खूप गोष्टी आम्हाला सांगतं. For example, Jesus said in Matthew chapter 12 and verse number 34 to 35, we summarize here, for out of the overflow of the heart, the mouth speaks. आणि मत्ती शुभवर्तमानामध्ये 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू म्हणाला की अंतःकरणातून जे निघतं त्याद्वारे मनुष्य बोलतो. आमेन. What is in our heart, it will be seen, it will be manifested through our words. आमच्या अंतःकरणामध्ये जे आहे ते आमच्या मुखातून
आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या शब्दाद्वारे बाहेर पडतं. आमेन. Bible speak out that our heart are sometimes hardened and full of bitterness. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की कधी कधी आमचं अंतःकरण कठीण होतं, कधी कधी ते कडवटपणानं भरून जातं. आमेन. The Bible says that man look at the outward appearance, but God looks at the heart. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं मनुष्य बाहेर पाहतो, बाहेरून पाहतो, पण देव अंतःकरणाकडे लक्ष देतो. And that's why Bible says over and over, guard your heart, because out of your heart comes the issues of life. आणि म्हणून वेळोवेळी अनेक वचनांच्या द्वारे देव आम्हाला बोध करतो की आमच्या अंतःकरणाचं आम्ही विशेष रक्षण केलं पाहिजे, कारण आमच्या अंतःकरणामध्ये जीवनाचा उगम किंवा जीवनाचा स्रोत आहे. आमेन. So then we have our spirit. आणि मग मानवी आत्मा याकडे आम्ही पाहतो. We find that in Romans chapter 8, रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय, Romans chapter 8 and verse number 2. For the आणि म्हणतो, law of the Spirit of life in Christ Jesus has set me free from the law of sin and death. रोम 8:2. कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. आमेन. Verse number 6. For to be carnally minded is death, but to be spiritually minded is life and peace. 6वं वचन. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. Jesus said, love the Lord with all your heart, with all your soul, with all your mind, and love your neighbor as yourself. प्रभू येशूनं आज्ञा दिली की तुम्ही आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने प्रीती करा, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. आमेन. It means love the Lord your God with your heart. It means passionately, with your emotion, with your inner being. आणि अंतःकरणापासून देवावर प्रीती करा म्हणजे तुमच्या आंतरिक भागातून, तुमच्या भावनाने, तुमच्या बुद्धीने, तुमच्या मनाने देवावर प्रीती करा. Love your God with your understanding, with your mind. आणि मनाने, समजुतीने, तुमच्या विचाराने देवावर प्रीती करा. So today we learn what is inner healing. आज आम्ही आंतरिक आरोग्य ज्ञाना संबंधी अभ्यास करत असताना, So inner healing is the healing of our emotions. आंतरिक आरोग्य ज्ञान म्हणजे आमच्या भावनांना आरोग्य मिळवून देणे. And then we talk about our emotional part, how it is related. What is that? आम्ही पाहिलं की आमचं अंतःकरण त्याच्याशी भावना कशा निगडीत आहेत, जोडलेल्या आहेत. And then next time we will be talking about will, and then we will continue to the man's will in bondage. आणि पुढच्या वेळेला आपण मानवाची इच्छाशक्ती, विल, या संबंधी काही गोष्टी पाहणार आहोत. आणि मानवाची इच्छा कशा प्रकारे
बंधनात जाऊ शकते याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. Father in heaven, thank you for helping us to understand our being, our personality. सर्व समर्थ प्रभू परमेश्वरा, आमचे व्यक्तिमत्व 3 भागामध्ये आहे याचा अभ्यास करण्यासाठी तू आम्हाला मदत केलीस, याबद्दल धन्यवाद. Help us to understand more and more who we are, and especially who we are in Christ. आम्ही कोण आहोत हे समजून घेण्यासाठी आणि विशेष करून ख्रिस्तामध्ये आम्ही काय आहोत हे समजण्यासाठी कृपा करून तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. And when we can understand ourselves in the light of your word, it will help us to understand others. ज्या वेळेला तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये आम्ही स्वतः कोण आहोत हे आम्ही समजून घेऊ, त्यावेळेला इतरांना समजून घेणं आम्हाला सोपं जाणार आहे. Amen. And then it will affect our relationship with you and our relationship with each other. त्याचा परिणाम आमच्या तुझ्या बरोबरच्या नातेसंबंधावर आणि आमच्या इतरांबरोबरच्या नातेसंबंधावर होणार आहे. In your precious name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना केली. आमेन. Amen. So please write down the summary of this lesson. आज आपण शिकलेल्या धड्याचा सारांश विद्यार्थ्यांनी लिहून काढायचा आहे. And read those Bible verses by yourself. सगळी जी शास्त्रवचनं आहेत ती पुन्हा तुम्ही लक्षपूर्वक वाचा. Because here our emphasis is what we teach, it must have backing from God's word. कारण आमचा नेहमी यावरच भर असतो की जे काही या ठिकाणी आम्ही शिकतो त्या सर्वांना पवित्र शास्त्राचा आधार असला पाहिजे. Lovely. So God bless you. Have a wonderful week and see you next देव week. तुम्हाला आशीर्वाद देव. आठवडाभर तुमचं संगोपन सहाय्य करो, संरक्षण करो. We पुढच्या log out. आठवड्यामध्ये आपण भेटूया. We log out and then we log in for the third year class. आम्ही आता हा क्लास बंद करत आहोत आणि 3ऱ्या वर्षाच्या क्लासला आम्ही सुरुवात करत आहोत. God धन्यवाद. bless you. थँक यू and God bless you. See God you. bless you. Bye. See you. Bye.